आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने भारत सरकारच्या पुढाकाराने युनिटी मार्च या उपक्रमाचा शुभारंभ केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही करत आहोत। महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, माय भारत, NSS, NCC तसेच स्थानिक प्रशासन जिल्हास्तरीय पदयात्रा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचं नियोजन केलेलं आहे। महाराष्ट्राचा क्रीडा विभाग या पदयात्रेच्या आयोजनाकरता महत्त्वाची अत्यंत भूमिका या ठिकाणी आयोजक म्हणून असणार आहे। पदयात्रेचा कालावधी हा 31 ऑक्टोबर 2025 ते 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत असणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 8 ते 10 किलोमीटरची या ठिकाणी 3 पदयात्रा या ठिकाणी आयोजित करायच्या आहेत। कार्यक्रमाचे सर्वसाधारणपणे उपक्रम असे आहेत की निबंध आणि वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावर चर्चासत्रे आणि पथनाट्ये, नशामुक्ती भारत प्रतिज्ञा, योग आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहीम, संस्था स्वदेशी मेळावे आयोजित करेल, जिथे सहभागी गर्व से स्वदेशी प्रतिज्ञा देखील या ठिकाणी घेतील। आत्मनिर्भर भारत प्रतिज्ञा आणि सांस्कृतिक सादरीकरण अशा वेगवेगळ्या या स्वरूपामध्ये या एकता दिवसाचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। खरं म्हणजे यापूर्वी देशामध्ये एकता दिवस म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिवशी या ठिकाणी साजरा करण्याचा प्रघात आहे, परंतु यावर्षी मुद्दाम जरा वेगळं या ठिकाणी भूमिका घेऊन हा एकता अभियान समारंभ जो आहे, एकता अभियान प्रारंभ जो आहे